महाराष्ट्र स्टेट बोर्ड के कक्षा 12वीं के नतीजों के बाद अब कक्षा 10वीं के परिणामों की तारीख का भी ऐलान कर दिया गया है। 27 मई सोमवार तक कक्षा 10वीं का रिजल्ट घोषित किया जाएगा। छात्र बोर्ड की आधिकारिक वेबसाइट पर जाकर अपने परिणाम देख सकते हैं। राज्य के स्कूल शिक्षा मंत्री दीपक केसरकर ने 12वीं की कक्षा के नतीजे घोषित करने के बाद सभी छात्रों को बधाई दी। अच्छे अंकों से उत्तीर्ण होने वाले 12वीं के विद्यार्थियों को बधाई दी। 10वीं का रिजल्ट कब घोषित होगा, इसकी जानकारी स्कूल शिक्षा मंत्री ने दी। दीपक केसरकर ने कहा कि 10वीं का रिजल्ट भी 27 मई तक घोषित कर दिया जाएगा। जे चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले त्यांचं अभिनंदन करतोय आणि ज्या मुलांना गुण कमी मिळालेले असतील त्यांना सुद्धा निराश न होता त्यांनी पुन्हा एकदा बसण्याची संधी जी उपलब्ध करून दिलेली आहे ती संधीचा त्या ठिकाणी योग्य तो फायदा घ्यावा अशी विनंती आहे सर्वांना। मुलांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर 10वीच्या परीक्षासुद्धा 10वीचा निकालसुद्धा 27 तारीखपर्यंत साधारणपणे लागेल आणि त्याच्यामुळे ह्याच्या ज्या ॲडमिशन्स आहेत 11वीच्या 24 पासून त्या ॲडमिशन्स सुरू होत आहेत आणि त्याच्यामध्ये 2 फेज असतात। पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायला लागते आणि 27ला निकाल लागला की लगेच पर्सेंटेज वाईज त्यांची ॲडमिशनसुद्धा होऊन जाईल।